ग्रुपवर नोटिफिकेशन टाका कोणीतरी. आवाज येतोय ना माझा? हो सर. ओके. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. प्रत्येकाने कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. मेसेज टाकलाय का ग्रुपवर? कॅमेरा ऑन ठेव. प्रत्येकाने कॅमेरा ऑन ठेवायचा. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? हो सर. सोमीनाथ कॅमेरा ऑन कर चल. अंकिता, आयुष, नम्रता, प्रताप, कॅमेरा ऑन करा तुम्ही सगळ्यांनी. तेजस, आयुष, पूनम, ऋतुजा, दीप्ती, प्रतीक्षा, आता नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. नवीन जे चॅप्टर असणार आहे त्या चॅप्टरचं नाव काय तर अँटी ट्युबरक्युलर एजंट. काय चॅप्टरचं नाव आहे? अँटी टीबी ड्रग किंवा अँटी ट्युबरक्युलर एजंट. आता हा जो टीबी आहे, ट्युबरक्युलोसिस जो आहे, याचा पॉझिटिव्ह एजंट माहिती आहे कोणाला? ट्युबरक्युलोसिसचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे माहिती आहे का नाही? अरे बोला. तेजस, काय काय? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आता मला सांगा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय काय असतं बरं? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय काय येतं त्यामध्ये? मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय काय येतात?
स्मॉल पार्टिकल. स्मॉल पार्टिकल नाही. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, रिकेट्शिया, ईस्ट, प्रोटोझो हे सगळे काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम मधून हा जो ट्युबरक्युलोसिस आहे तो काय मायकोबॅक्टेरियमचा कुठला टाईप आहे? प्रेरणा, सानप, सत्यम, ऋतुजा, तुम्ही एक्झिट व्हा. यश गावडे एक्झिट व्हा, काय गरज नाही तुम्हाला लेक्चरची. आता जर कुणी जर कॅमेरा जर ऑफ केला तर बघा मग. तर हा जो ट्युबरक्युलोसिस आहे हा ट्युबरक्युलोसिस कुठल्या टाईपचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे? कुठल्या टाईपचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे? सांगता येईल का कोणाला? आता कोणी सांगितलं? पॉझिटिव्ह एजंटचं नाव कोणी सांगितलं आता? आता जे बोललेत पॉझिटिव्ह एजंट मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, बरोबर? कोणी सांगितलं आता? अरे आवाज येतोय का माझा? हा. तर मग हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो कुठल्या टाईपचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे? तर नावातच आहे, दिसतंय ना तुम्हाला, मायकोबॅक्टेरियम. म्हणजे हा ना व्हायरस आहे ना रिकेट्शिया आहे, तो काय आहे तर बॅक्टेरिया आहे, बरोबर? हा काय आहे तर बॅक्टेरिया आहे. ओके. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, तो बॅक्टेरिया आहे. तर जो ड्रग अशा या ट्युबरक्युलोसिसच्या ट्रीटमेंट मध्ये यूज करतात अशा ड्रगला काय म्हणतात तर अँटी टीबी ड्रग. द ड्रग विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस दॅट मीन्स अँटी टीबी ड्रग. डेफिनेशन सिंपल आहे. द ड्रग विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस दॅट ड्रग आर कॉल्ड एज अ अँटी ट्युबरक्युलर ड्रग. ओके. आता आपण स्क्रीनकडे वळूयात. सगळ्यांनी कॅमेरा ऑनच ठेवायचा आहे, मी अधूनमधून चेक करणार आहे. हे दीप्ती कोण आहे? दीप्ती, निकिता, कीप युअर कॅमेरा ऑन. मी तुम्हाला सांगितलं इट इज अ इन्फेक्शन डिसीजेस कॉज्ड बाय दी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. अँटी टीबीची ड्रगची डेफिनेशन सांगितली. काय डेफिनेशन त्याची? तर द ड्रग विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस आर कॉल्ड एज अ अँटी ट्युबरक्युलर ड्रग ऑर अँटी ट्युबरक्युलर एजंट. सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन एक मार्काला विचारतात. आता याचं जे पुढचं आहे पार्ट तो आहे क्लासिफिकेशनचा. क्लासिफिकेशन अँटी टीबी ड्रगचं क्लासिफिकेशन आपण ऐकतोय, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. अँटी टीबी ड्रगचे टोटल 8 क्लास आहेत. किती क्लास आहेत? 8. जुन्या सिलेबस नुसार त्यांना फक्त 5च क्लास होते, तुम्हाला 8 क्लास आहेत. आता बघा, पहिला जो क्लास आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं, मी कोणाला विचारणार आहे. पहिला जो क्लास आहे त्या क्लासचं नाव आहे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. पहिल्या क्लासचं नाव पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. काय पहिल्या क्लासचं नाव? पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. हा पहिला क्लास. दुसरा जो क्लास आहे तो आहे पिरिडीन डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्या क्लासचं नाव काय? पिरिडीन. आपली जी 6 मेंबर रिंग होती हेट्रोसायक्लिक मधली, त्यातला जो पिरिडीन होता पहिला एक्झाम्पल, त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठला तर पिरिडीन डेरिव्हेटिव्ह. पिरिडीन डेरिव्हेटिव्ह. तिसरा जो क्लास आहे तो आहे पायरॅझिन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पहिला क्लास पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, दुसरा क्लास पिरिडीन डेरिव्हेटिव्ह आणि तिसरा क्लास आहे पायरॅझिन डेरिव्हेटिव्ह. हे तिन्ही क्लास तुमच्या लक्षात आलेले असतील. पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, पिरिडीन डेरिव्हेटिव्ह आणि पायरॅझिन डेरिव्हेटिव्ह. हे 3 क्लास सगळ्यांच्या लक्षात आलेत का? हो सर. आता जो चौथा क्लास आहे त्या चौथ्या क्लासचं नाव सांगतो मी तुम्हाला.
इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह. चौथा क्लास कुठला? इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह. हा बघा हा इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह हा कुठला क्लास आहे तर चौथा क्लास आहे. हे 4 क्लास सगळ्यांनी लक्षात ठेवा. पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, पिरिडीन डेरिव्हेटिव्ह, पायराझिन डेरिव्हेटिव्ह आणि इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह. हे क्लासिफिकेशन कशाचं बघतोय आपण? कुठला चॅप्टर चालू आहे आपला? हा चॅप्टर कुठला चालू आहे आपला? अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग. अँटी ट्युबरक्युलर ड्रगचं क्लासिफिकेशन चालू आहे. बरोबर. किती क्लास पाहिले आपण त्याचे? फक्त नाव पाहिले आता. कुठले कुठले आहेत? राहुल एसिडिक डेरिव्हेटिव्ह. दुसरा पिरिडीन डेरिव्हेटिव्ह, पॅराझिन डेरिव्हेटिव्ह. पायराझिन डेरिव्हेटिव्ह आणि चौथा आहे इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह. हे बघा हे चौथा क्लास कुठला तर इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह. आता पाचवा जो क्लास आहे तो आहे अँटीबायोटिक्स. पाचवा क्लास कुठला आहे? अँटीबायोटिक्स. इथपर्यंतचा जे क्लासेस होते हे जुन्या सिलेबस नुसार होते. आता जे पुढचे जे 3 क्लास आहेत हे नवीन आहेत, इन्क्लूड झालेले. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात कारण नवीन आहेत त्याच्यामुळे. आता बघा 6वा जो क्लास आहे, 6व्या क्लासचं नाव आहे, हे कळालंय सगळ्यांना? 5च्या 5 क्लास लक्षात राहतील. पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, पिरिडीन डेरिव्हेटिव्ह, पायराझिन डेरिव्हेटिव्ह, इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह आणि 5वा क्लास आहे अँटीबायोटिक्स. हे 5 क्लास लक्षात ठेवा. कोण सांगते 5 क्लास? डेरिव्हेटिव्ह, पायरिडीन डेरिव्हेटिव्ह, पायरिझिन डेरिव्हेटिव्ह, इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह, अँटीबायोटिक्स. बरोबर. बघा पहिला पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे 5 पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, दुसरा पिरिडीन डेरिव्हेटिव्ह, तिसरा पायराझिन डेरिव्हेटिव्ह, चौथा जो क्लास आहे तो आहे इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह आणि 5वा क्लास आहे अँटीबायोटिक्स. 6, 7 आणि 8 हे नवीन क्लास आहेत. 6वा जो क्लास आहे तो आहे क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. कुठला? क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. याची देखील आपल्याला हेटेरोसायक्लिक रिंग झालेली आहे. क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह, क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह बघा क्विनिनचं जे स्ट्रक्चर होतं ते क्विनिनचं स्ट्रक्चर आहे. आता क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह हा 6वा क्लास आहे. क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह 7वा जो आहे, आता 6 हे क्विनोलिन 6वा कळायला सगळ्यांना? क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह 6वा क्लास कळायला सगळ्यांना? समोर दिसतंय तुम्हाला. आता जो 7वा क्लास आहे तो आहे बघा, नीट लक्ष द्या. 7वा आणि 8वा क्लास मध्ये थोडस चेंज आहे. काय चेंज आहे मी तुम्हाला सांगतो. 7व्या क्लासचं नाव आहे इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह. इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह काय नाव आहे? 7व्या क्लासचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला? इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह. काय क्लासचं नाव आहे? व्हेरी गुड. इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा हे इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह. आणि 8वा जो क्लास आहे त्या क्लासचं नाव आहे इमिडॅझो ऑक्झॅझिन डेरिव्हेटिव्ह. इमिडॅझो ऑक्झॅझिन डेरिव्हेटिव्ह हा 8वा क्लास. फक्त चेंज बघा काय, इमिडॅझो ऑक्झॅझोल. 7व्या क्लासचं नाव काय? इमिडॅझो ऑक्झॅझोल आहे. 8व्या क्लासचं नाव काय? इमिडॅझो ऑक्झॅझिन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय असेल सांगा बरं मला तुम्ही, या दोघांमध्ये चेंज काय असेल? या दोन्ही क्लासमध्ये यामध्ये आयन म्हणजे ही काय असणार आहे? 5 मेंबरिंग असणार आहे. इमिडॅझो म्हणजे इमिडॅझोलची रिंग आणि त्याला अटॅच असणारी दुसरी 5 मेंबरची ऑक्झॅझोलची रिंग. याचं स्ट्रक्चर इमिडॅझो ऑक्झॅझिन, इमिडॅझोलची रिंग आणि पुढं
काय असणार आहे? ऑक्झॅझिन म्हणजे काय तर 6 मेंबर रिंग. ऑक्सिजन आणि नायट्रोजन, INEA 6 मेंबर रिंग आहे. ऑक्सिजन आणि नायट्रोजन असणारी ऑक्झॅझिन रिंग, ही ऑक्झॅझिन रिंग इमिडॅझोलला फ्यूज झालेली असते. त्या दोन्ही रिंगला म्हणजे दोन्ही फ्युजन झालेल्या रिंगला काय नाव आहे? तर इमिडॅझो ऑक्झॅझिन रिंगचं नाव आहे. इथं वरती इमिडॅझो ऑक्झॅझोल रिंगचं नाव आहे आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह आणि इमिडॅझो ऑक्झॅझिन डेरिव्हेटिव्ह, असे हे 8 क्लास आहेत. 8 क्लासची नावं कळाली सगळ्यांना? 8 जे क्लासेस झालेले आहेत, या 8 क्लासची नावं सगळ्यांना कळलेली आहेत का? हो. हो सर. नक्की? फक्त सांगता येणार नाही म्हणा. कोण सांगते? हे जे 8 क्लास आहेत हे कोण सांगते? Aminosalicylic acid derivative, pyrazine derivative, pyrazine derivative, ethylene diamine derivative, antibiotics, quinine derivatives, imdazo oxygen derivatives. आणि इमिडॅझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्ह, असे 8 क्लास आहेत. बरोबर. अजून कोण सांगते बॉईज मधून? सुनील, सुनील सांगा. गरज आहे. हा? बंदच करा. लक्षात येत नाही? लक्ष दे बाळा. ओंकार, ओंकार कुठे गेला? ओंकार, ओंकार, अजून कोण सांगते? 8 क्लासेसची नावं कोण सांगते? राहुल सांगतोस का? आवाज येत नाही तुझा. आवाज माईक ऑन कर. Para-aminosalicylic acid derivatives, pyridine, pyrazine, ethylene diamine derivatives, antibiotics, quinine derivatives, imido-oxazo derivatives, कॅमेरा ऑन कर. imido-oxazo राजेश्री, कॅमेरा ऑन कर. derivatives, pyridine, pyrazine, ethylene diamine derivatives, antibiotics, quinine derivatives, imido derivatives, imido-oxazine derivatives. तर हे सगळ्यांना क्लासेसची नावं कळालेत. आता त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. क्लासिफिकेशनला आपण मुद्दाम वेळ घालवतोय. तुम्ही म्हणत असाल काय हे सर, हे क्लासिफिकेशनलाच एवढा वेळ घालवतायत, बोर करत बसतायत. पण हे क्लासिफिकेशन फार महत्वाचं आहे. हे क्लासिफिकेशन जर आलं तर तुम्ही 50% सगळे क्लासिफिकेशन जर आले तुम्हाला तर 50% तुम्ही पास होणार. कारण क्लासिफिकेशनच महत्वाचं असतं. डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन, जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर, ब्रँड नेम, ते पुढं आपण त्याचं टेबल बनवणार आहे, त्याच्यानुसार आपण लक्षात ठेवणार आहे. त्याच्यामुळे आता क्लासिफिकेशन व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. त्याला स्ट्रक्चर लक्ष द्यायचे, जे काय आपण घेणार आहे स्ट्रक्चर. ठीक आहे. आता बघा हे क्लासिफिकेशन झालंय. आता त्याचं प्रत्येकाचं आपल्याला काय आहे तर एक्झाम्पल आहे. पहिला जो क्लास आहे तो आहे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल एकच आहे, ते म्हणजे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड. स्वतः पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड हा त्याचा एक्झाम्पल, एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्हचं एक एक्झाम्पल कुठलं? पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड. दुसरा जो क्लास पाहिला आपण, कुठला होता दुसरा क्लास? दुसरा क्लास कुठला होता? Pyridine. pyridine डेरिव्हेटिव्ह. त्याचे 2 एक्झाम्पल आहेत.
आता लक्ष द्या, दोन एक्झाम्पल कुठले आहेत बघा. आयसोनियाझिड पिरिडीन डेरिव्हेटिव्हचे दोन एक्झाम्पल, आयसोनियाझिड आणि दुसरा आहे इथिओनामाइड. आयसोनियाझिड प्रत्येकाने प्रोनाउन्स करा. आयसोनियाझिड प्रत्येकाने म्हणा आयसोनियाझिड, कारण पहिल्यांदाच तुम्ही ऐकताय. आयसोनियाझिड आणि दुसरा आहे इथिओनामाइड. स्ट्रक्चर स्पेलिंग तुमच्या समोर आहे. इथिओनामाइड, आयसोनियाझिड आणि दुसरा आहे इथिओनामाइड. पिरिडीन डेरिव्हेटिव्हचे दोन एक्झाम्पल, आयसोनियाझिड आणि इथिओनामाइड. हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. आयसोनियाझिड, इथिओनामाइड. पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल स्वतः काय पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड आहे. पिरिडीन डेरिव्हेटिव्हचे दोन एक्झाम्पल, आयसोनियाझिड आणि इथिओनामाइड. आता जो तिसरा क्लास आहे तो कुठला आहे? तिसरा क्लास कुठला आहे? पायराझिन डेरिव्हेटिव्ह. तर त्याचं जे एक्झाम्पल आहे ते देखील एकच आहे, ते म्हणजे पायराझिन वरूनच लक्षात ठेवायचं. पायराझिनामाइड, पायराझिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल पायराझिनामाइड. पायराझिन डेरिव्हेटिव्हचं एक एक्झाम्पल पायराझिनामाइड. राहील लक्षात? पायराझिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल पायराझिनामाइड. माईक कोणाचा ऑन असेल तर प्लीज बंद करा. पायराझिन डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल कुठले तर पायराझिनामाइड. हे तीन क्लासचे हे 5 एक्झाम्पल आहेत. किती? 4 एक्झाम्पल. 4 एक्झाम्पल आहेत. लक्षात राहतील. पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड, आयसोनियाझिड, इथिओनामाइड आणि पायराझिन डेरिव्हेटिव्हचं पायराझिनामाइड. हे एक्झाम्पल लक्षात राहतील का सगळ्यांच्या? हो सर. आता बघा, इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह हा कुठला आहे? चौथा क्लास आहे. त्याचं देखील एकच एक्झाम्पल आहे. ते काय तर इथॅन ब्युटॉल. इथॅन ब्युटॉल, इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्हचं जे एक्झाम्पल आहे ते आहे इथॅन ब्युटॉल. काय एक्झाम्पल आहे त्याचं? इथॅन ब्युटॉल. स्पेलिंग आणि त्याचं जे नाव आहे ते नीट व्यवस्थित लक्ष द्या. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह, इथॅन ब्युटॉल हे ड्रगची नावं आहेत. ही नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहेत. हे 4 क्लास झाले. आता 5वा जो क्लास आहे तो कुठला क्लास आहे? 5वा क्लास कुठला आहे? अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सचे बघा 6 एक्झाम्पल आहेत. जवळपास 5 ते 6 एक्झाम्पल आहेत. बघा, अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन, रिफामायसिन, कॅनामायसिन, सायक्लोसेरिन, व्हिओमायसिन अँड रिफाब्युटिन. रिफॅम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, सायक्लोसेरिन, व्हिओमायसिन आणि रिफाब्युटिन हे काय तर अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल आहेत. रिफॅम्पिसिन, रिफॅम्पिसिन प्रत्येकाने मनातल्या मनात तरी कमीत कमी माझ्या मागे प्रोनाउन्स करा. रिफॅम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, सायक्लोसेरिन, व्हिओमायसिन आणि रिफाब्युटिन. मायसिन जर आलं तर ते काय असतं? अँटीबायोटिक असतं. लक्षात ठेवा. मॅक्झिमम ज्या ज्या ठिकाणी मायसिन येतं मॅक्झिमम ते काय असतात तर अँटीबायोटिक असतात. रिफॅम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, निओमायसिन, जेंटामायसिन, व्हिओमायसिन हे काय सगळे अँटीबायोटिक आहेत. हे सगळे अँटीबायोटिक. आता मी इथं फक्त 6च इथं अँटीबायोटिक लिहिले आहेत. रिफाब्युटिन हा नावाने तुम्हाला इन्क्लूड झालेला आहे. रिफॅम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, सायक्लोसिरिन, व्हिओमायसिन आणि रिफाब्युटिन ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. रिफॅम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, सायक्लोसिरिन, व्हिओमायसिन आणि रिफाब्युटिन हे काय तर अँटीटीबीचे अँटीबायोटिकचे एक्झाम्पल आहेत. हे 5 क्लास आणि त्याचे एक्झाम्पल सगळ्यांनी 1 मिनिटासाठी 1 मिनिटासाठी मी स्लाइड अशीच ठेवतोय.
प्रत्येकाने ती वाचायची आहे, स्क्रीनशॉट काढून मला वाचून नाही दाखवायची, हे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. मी कोणालाही विचारणार आहे, ही स्लाइड आहे अशीच मी ठेवते आता 1 मिनिटासाठी. झाले? आता पुढचे जे 3 क्लास आहेत ते पुढे बघायचे आपल्याला लगेच. एक्झाम्पल आहेत, तिन्ही क्लासचे एक एक्झाम्पल आहेत ते आपल्याला पुढे पाहायचे. सांगा, कोण सांगते? दीप्ती, दीप्ती सांगा. Para-amine cyclic acid derivative. Example, cyclic acid derivative. पुढे दुसरा पिरिडीन डेरिव्हेटिव्ह, त्याचे 2 एक्झाम्पल. कुठले कुठले एक्झाम्पल आहेत? कोण सांगते? पिरिडीन डेरिव्हेटिव्ह 2 एक्झाम्पल. पूनम, इथेनॉमाइड. पूनम फक्त पूनम बोलेल. सर इथेनॉमाइड. इथेनॉमाइड आणि आयसोनियाझिड. इथिओनामाइड आणि आयसोनियाझिड असे 2 एक्झाम्पल आहेत. तिसरा जो क्लास होता, तिसरा जो क्लास होता त्या तिसऱ्या क्लासचं नाव कोण सांगतंय? अंकिता, अंकिता सांगा तिसऱ्या क्लासचं नाव. हा, Pyrazinamide. पायराझिन डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल पायराझिनामाइड. बरोबर. चौथा जो क्लास आहे, चौथ्या क्लासचं नाव कोण सांगतंय? Ethylenediamide derivative ethambutol. इथानब्युटॉल. बरोबर. 5वा क्लास कुठला आहे? अँटीबायोटिक. अँटीबायोटिक्स. त्याचे किती एक्झाम्पल आहेत? यश सांगतोस का? अँटीबायोटिकचे सर. सायक्लोसरीन, सलाइन, हे बघ रिफॅम्पिसिन पहिले, स्ट्रेप्टोमायसिन दुसरे, कॅनामायसिन तिसरे, पुढं कॅनामायसिन, व्हिओमायसिन, रिफाब्युटिन. हा शेवटचं आहे. हा बरोबर. अजून सर व्हिओमायसिन. बरोबर बरोबर. हा ठीक आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं ना आता, हा ठीक आहे, चांगली बोल ना आता. हा ठीक आहे ना, चांगली बोल. तर हे 5 क्लासचे 5 एक्झाम्पल पाहिले. आता जे नवीन क्लास आहेत 6, 7 आणि 8, प्रत्येक क्लासचे 3 एक एक्झाम्पल आहे ते आपण बघूयात आता. ठीक आहे. 6व्या क्लासचं नाव काय?
6व्या क्लासचं नाव काय? क्विनोलिन. क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते बघा, बेडा क्विलिन. बेडा क्विलिन हे क्विनोलिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल आहे. बेडा क्विलिन. तुम्ही काय करा माहिती का, तुमच्या नोटबुक मध्ये ना सरळ मराठीमध्ये लिहा नंतर बेडा क्विलिन. हे नाव तुमच्या लगेच लक्षात नाही राहणार. स्पेलिंग लिहा आणि पेन्सिलनी ब्रॅकेटमध्ये बेडा क्विलिन असं लिहा. रिफाब्युटिन स्पेलिंग जे तुम्हाला लक्षात राहणार नाही, स्पेलिंग लक्षात राहणार नाही, स्पेलिंग तुम्हाला बनवायचंय तर काय करायचं, त्याचं नाव जे तुम्हाला जसं प्रोनाऊन्स करता येतंय, प्रोनाऊन्सिएशन आणि तुमचं स्पेलिंग हे एकत्र येईल, हे मॅच होईल, या दृष्टिकोनातून तुम्ही ते त्याचं प्रोनाऊन्स करा आणि ते लिहून काढा. तुम्हाला तुम्ही मागं पण सांगितलंय कोग्नोसीला देखील तसंच करायचंय. कोग्नोसीला देखील तुम्हाला ते बायोलॉजिकल सोर्सेस किंवा मग फॅमिली असतात, त्यामध्ये देखील तुम्हाला ते जे नाव आहेत ते लक्षात राहत नाहीत. ते सरळ तुम्ही काय करायचं तर मराठीमध्ये त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते मराठीमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला ते लिहिता येईल त्यानुसार, त्याचं स्पेलिंग चुकणार नाही तुम्ही. ठीक आहे. हा झाला क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल बेडा क्विलिन. हे मी जे सांगतोय तुम्हाला, तुम्ही आता बघा तुमच्या त्या बऱ्याचशा औषधांच्या बॉटल्सवर किंवा स्ट्रिपवर देखील शासनाने काही अशी जे औषध आहेत, काही अशी मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिनवर त्यांनी मराठीमध्ये लिहायला लावलंय. तुमची ती जी भाषा आहे त्या भाषेमध्ये लिहायला लावलंय. हे गव्हर्नमेंटचा आदेश आहे की ते कमीत कमी प्रोनाऊन्स केलं तर ते तुम्हाला देता येईल. म्हणजे सपोज एखादा पेशंट आहे, त्या पेशंटनी सपोज रेस्पिरा सिरप मागितला तर त्याला तिथं ते स्पेलिंग तर तो इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्स करता येणार नाही, पण मराठीमध्ये लिहिलंय त्याने रेस्पिरा. त्या बॉटलवर जर तुम्ही पाहिलं, रेस्पिराच्या बॉटलवर जर पाहिलं तर तिथं लिहिलेलं आहे मराठीमध्ये रेस्पिरा. बरेचसे असे काही आता मेडिसिन आलेले आहेत की ते त्यांच्या स्ट्रिपवर किंवा त्यांच्या बॉटलवर त्यांना छोट्याशा कुठेतरी अक्षरामध्ये लिहायला लावलेलं आहे मराठीमध्ये. त्याचं मागचं कारण काय की बाबा ते कमीत कमी तो जो ब्रँड आहे तो ब्रँड आपल्याला सांगितला तर कळावा, या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्या मागचं ते हेतू आहे. मी जे सांगतोय ते काय फार वेगळं आहे असं काही नाहीये. आपल्याला मुद्दा काय आपल्याला लक्षात राहायला पाहिजे आणि त्याचं जे स्पेलिंग आहे ते चुकू नये, म्हणून मी तुम्हाला शॉर्ट मध्ये कुठेतरी या गोष्टी लिहा असं सांगत असतो नेहमी. ठीक आहे. आता 6वा जो क्लास आहे तो कुठला आहे? क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल बेडा क्विलिन. 7वा जो क्लास आहे, 7व्या क्लासचं नाव काय होतं? 7व्या क्लासचं नाव काय होतं? इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल डेलामॅनिड. डेलामॅनिड. क्विनोलिन डेरिव्हेटिव्हचं बेडा क्विलिन. इमिडाझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्हचं डेलामॅनिड. आणि आता जो 8वा राहिलाय, 8व्या क्लासचं नाव काय? इमिडाझो ऑक्झॅझिन डेरिव्हेटिव्ह. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे प्रिटोमॅनिड. हे बघा हे एक्झाम्पल, प्रिटोमॅनिड. प्रिटोमॅनिड हे तीनही नवीन क्लास आहेत, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. आता यामध्ये तुम्हाला फक्त 2च स्ट्रक्चर आहेत. एक आयसोनियाझिडचं स्ट्रक्चर आहे आणि एक आहे प्रिटोमॅनिडचं स्ट्रक्चर आहे. फक्त एवढे 2च स्ट्रक्चर आहेत. तुम्हाला जुन्या सिलेबसमध्ये बरेच स्ट्रक्चर होते ते स्किप केलेत. फक्त आयसोनियाझिडचं स्ट्रक्चर आणि प्रिटोमॅनिडचं स्ट्रक्चर तुम्हाला आहे आता. ठीक आहे. तर बघा इमिडाझो ऑक्झॅझिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल प्रिटोमॅनिड आहे. इमिडाझो ऑक्झॅझोल डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल डेलामॅनिड आहे. क्विनोलिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल बेडा क्विलिन आहे. अँटीबायोटिकचे एक्झाम्पल्स आहेत रिफॅम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, सायक्लोसिरिन, व्हिओमायसिन आणि रिफाब्युटिन. इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्हचं एक एक्झाम्पल इथॅम्ब्युटॉल. पायराझिन डेरिव्हेटिव्हचं एकच एक्झाम्पल आहे पायराझिनामाइड, लक्षात राहते सगळ्यांच्या. पिरिडीन डेरिव्हेटिव्ह देखील 2 एक्झाम्पल बऱ्याच जणांनी लक्षात ठेवलेत, आयसोनियाझिड आणि इथिओनामाइड. आणि पॅरा अमायनोसॅलिसिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल स्वतः काय तर पॅरा अमायनोसॅलिसिलिक ऍसिड आहे. हे 8 क्लास आणि त्याचे जे एक्झाम्पल आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. आता याचा स्क्रीनशॉट काढा.
आज तसं मी हा चॅप्टर फिनिश केल्यानंतर पोस्ट करेनच मी याची पीपीटी नोट्स म्हणून तुम्हाला मी ती पोस्ट करेनच. आता याच्यानंतर जो आहे तो आहे ड्रग आपल्याला आयसोनियाझिडचं स्ट्रक्चर आणि प्रिटोमॅनिडचं स्ट्रक्चर आहे. आता या पीपीटी मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज वगैरे पण काय काय मी दिलेले आहेत ते तुम्हाला नाही आहेत, ते तुम्ही त्याच्याकडं ते लिहायचे नाहीत तुमच्या नोटबुक मध्ये. फक्त तुम्हाला काय लिहायचंय तर त्याचं ज्या ड्रगच्या नावाच्या पुढं आता यामध्ये फक्त आयसोनियाझिडला स्टार आहे आणि प्रिटोमॅनिडला स्टार आहे. तर फक्त त्यांचं तुम्हाला काय वाचायचंय त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं केमिकल नेम, त्याच्यानंतर ना स्टोरेज, युजेस, ऑफिशियल प्रिपरेशन, ब्रँड नेम ते सांगतो मी तुम्हाला. आता बघा पहिलं जे स्ट्रक्चर हे क्लासिफिकेशन बद्दल काय कोणाला डाऊट असेल तर विचारा. सगळ्यांना कळालंय क्लासिफिकेशन? 8 क्लास आहेत त्याची नावं प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहेत. काय डाऊट असेल तर विचारा लवकर. आता पुढचा पाठ घ्यायचा आपल्याला लगेच आयसोनियाझिडचं स्ट्रक्चर घ्यायचंय. क्लासिफिकेशन कोण सांगेल? हे 3 जे सब क्लास आहेत म्हणजे 3 जे क्लास आहेत नवीन जे क्लासेस आहेत त्या क्लासचे एक्झाम्पल कोण सांगेल मला सांगा बरं जरा. Quinoline अभिषेक. derivative example. हा imidazole derivative delamanide आणि बरोबर. oxalin derivative peroxamide. प्रिटोमॅनिड 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 Tomanide. ओके. हा सुनील कुठं चाललाय बाबा गाडीवर? हे बघा हे असं मुलं करतात. सुनील गरजे कॅमेरा ऑन कर आता सगळ्यांना बघू देत कुठे चालतो. काय बोलला? तर प्रॉब्लेम होता म्हणलं, गावाकडे लाईट नाही, बाहेर गावी आलो तुम्ही चार्जिंग साठी. मग ठीक आहे ना. ठीक आहे मग लेक्चर नसेल ना तुला पॉसिबल तुझ्यासाठी रेकॉर्डिंग चालू ठेवले ना आपण. नाही ना सर, गावामध्ये लाईटच नाहीये, बाहेर गावी आलो होतो मी. बरोबर आहे तुझं, पण आता नंतर पण बघू शकतो ना तू. हो चालतंय, हे पण जसं जमल तसं पाहतोय आणि रेकॉर्डिंग पण पाहणार आहे मी. ठीक आहे. अजून कोण सांगते? पूर्ण क्लासिफिकेशन कोण सांगू शकतं का? पूर्ण क्लासिफिकेशन कोण सांगू शकतं का विथ एक्झाम्पल? कृष्णा. acid derivative para amino salicylic acid. हाँ. Pyridine derivative isonazide ethionamide. राईट. Pyrazine derivative pyrazinamide. Ethylenidiamine derivative is ethambutol. Antibiotics is rifampicin, streptomycin, kanamycin, cycloserine, Viomycin, rifabutin. Quinoline derivative is bedaquiline. Imidazole oxazole derivative is delamanide. Imidazole-oxazine derivative is pretomanide. वाचून दाखवलं का कृष्णा? रीड केलं ना? हो सर. रीड नका करू ना, लक्षात ठेवायचे प्रत्येकाने एक्झाम्पल आहे. ठीक आहे. बघा मी मला अशी अपेक्षा नाही की तुम्हाला 100% आता लगेच सांगता येईल. तुम्हाला मी जास्त काय करतोय, स्टेज का करतोय, कमीत कमी 40 ते 50% तुम्हाला कमीत कमी क्लासेस तरी लक्षात राहावेत आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लगेच येणार नाहीत, तुम्हाला ते लिहावे लागणार आहेत. पण कमीत कमी प्रोनाउन्सिएशन तरी तुम्हाला आलं की मग ते तुम्हाला अजून सोपं पडतं लिहिताना किंवा
स्टडी करताना ते सोपं पडतं. त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त स्टेज देत असतो. ठीक आहे. आता आयसोनियाझिड हे पहिलं ड्रग बघतोय आपण अँटी टीबीचं. सॉरी, आता कॉम्बिनेशन ड्रग थेरपी राहिलं. याच्यावर एक क्वेश्चन विचारतात. राईट अ नोट ऑन कॉम्बिनेशन ड्रग थेरपी असा एक क्वेश्चन विचारतात. कॉम्बिनेशन ड्रग थेरपी असा एक क्वेश्चन विचारतात. राईट अ नोट ऑन कॉम्बिनेशन ड्रग थेरपी. त्यावेळेस तुम्हाला हे लिहायचंय, फर्स्ट लाईन एजंट अँड सेकंड लाईन एजंट. म्हणजे आता जे हे आपण क्लासिफिकेशन पाहिलं, या क्लासिफिकेशनला परत त्यांनी काय केलंय, रिक्लासिफाय केलंय. म्हणजे हे जे ड्रग आहेत, आता जे आपण पाहिलेले ड्रग आहेत, ह्या ड्रगला काय केलंय त्यांनी, काही ड्रगला फर्स्ट लाईन एजंट मध्ये टाकले आणि काही ड्रगला सेकंड लाईन एजंट मध्ये टाकले. जर तुमचा जो ट्युबरक्युलोसिस आहे हा डिसऑर्डर जर पहिल्या स्टेजला असेल तर त्या कंडिशन मध्ये फर्स्ट लाईन एजंट दिले जातात. जर ट्युबरक्युलोसिस हा सेकंड किंवा लास्ट स्टेपला जर असेल तर त्यावेळेस सेकंड लाईन एजंट हे दिले जातात. आता बघा, फर्स्ट लाईन एजंट कुठले हे मी तुम्हाला सांगतोय. फर्स्ट लाईन एजंट, लक्ष द्या सगळ्यांनी. लक्ष आहे ना सगळ्यांचं? Yes, sir. फर्स्ट लाईन एजंट, कॉम्बिनेशन ड्रग थेरपी ही घ्यायची, हे विसरलो होतो मी, बरोबर ना? मी डायरेक्ट तुम्हाला काय सांगत होतो आता, आयसोनियाझिडचं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचंय किंवा घ्यायचंय आयसोनियाझिडचं ड्रग. पण त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन ड्रग थेरपी हा देखील पार्ट आहे. हे मी विसरलो होतो. काय होतं? विसरलो होतो. तर फर्स्ट लाईन एजंट जी आहे ते मी काय झालं होतं, इसरलो. जे रुरल एरिया मधली जी लोक असतात, विसरण्याला काय म्हणतात? विसरण्याला काय म्हणतात? इसरलो, बरोबर. विसरलो आपण म्हणतो ना, तर तसं इसरलो होतो मी. तर फर्स्ट लाईन एजंट जे क्लासिफिकेशन आहे त्याची जी ट्रिक आहे ती आहे इसर. मी काय विसरलो नव्हतो, खरं तर कॉम्बिनेशन ड्रग थेरपी घ्यायचं हे विसरलो नव्हतो. फक्त मी तुम्हाला ही ट्रिक सांगायची होती म्हणून मी तुम्हाला असं एक ट्रिक बनवली होती, इसर. फर्स्ट लाईन एजंट चे जे ड्रग आहेत त्याची जी ट्रिक आहे ती काय आहे? इसर. लक्षात राहील आता तुमच्या? फर्स्ट लाईन एजंट जे कुठले आहेत त्याचे जे एक्झाम्पल आहेत त्याची जी ट्रिक आहे ती कुठली आहे तर इसर. इसरला विसरणार नाही ना कधी? इसरला कधी विसरणार आहे का तुम्ही? कॉम्बिनेशन ड्रग थेरपी मधला फर्स्ट लाईन एजंट त्याला कधी इसरू नका, कारण तो इसर आहे. त्याची जी ट्रिक आहे ती काय? इसर आहे. ई स्टँड फॉर इथॅम्ब्युटॉल, एस स्टँड फॉर स्ट्रेप्टोमायसिन, I stand for isoniazid and R stand for rifampicin. Ethambutol, streptomycin, isoniazid and rifampicin are the example of a first line agent. हे आता विसरू नका. फर्स्ट लाईन एजंट चे जे एक्झाम्पल आहेत हे काय तर इथॅम्ब्युटॉल, स्ट्रेप्टोमायसिन, आयसोनियाझिड अँड रिफॅम्पिसिन. ESIR जर लक्षात ठेवलं तुम्ही, जर मागचं क्लासिफिकेशनचे एक्झाम्पल जर लक्षात ठेवले तर तुम्हाला हे क्लासिफिकेशन देखील काय येईल सांगता येईल तुम्हाला. फर्स्ट लाईन एजंटचे ड्रग कुठले तर ESIR, ई स्टँड फॉर इथॅम्ब्युटॉल, एस स्टँड फॉर स्ट्रेप्टोमायसिन, आय स्टँड फॉर आयसोनियाझिड अँड आर स्टँड फॉर रिफॅम्पिसिन. हे फर्स्ट लाईन एजंटचे ड्रग आहेत. सगळ्यांच्या लक्षात राहतील का? इथॅम्ब्युटॉल, स्ट्रेप्टोमायसिन, आयसोनियाझिड आणि रिफॅम्पिसिन हे क्लासेस आहे, हे एक्झाम्पल आहेत फर्स्ट लाईन एजंटचे. सगळ्यांच्या लक्षात राहतील का? हो सर. इसर. फर्स्ट लाईन एजंटची ट्रिक काय मी तुम्हाला सांगितली? इसर. ई स्टँड फॉर प्रेरणा, ई स्टँड फॉर ब्युटॉल. एस स्टँड फॉर आय स्टँड फॉर तेजस साठे.
आय स्टँड फॉर व्हॉट? Isoniazid. आयसोनियाझिड. आणि शीतल, आर स्टँड फॉर? Rifampicin. रिफॅम्पिसिन. लक्षात राहील सगळ्यांच्या? एक मिनिट फक्त. बघा आता सेकंड लाईन एजंट जे आहेत, फर्स्ट लाईन एजंटचे एक्झाम्पल आपण पाहिले, इथॅम्ब्युटॉल, स्ट्रेप्टोमायसिन, आयसोनियाझिड आणि रिफॅम्पिसिन. सेकंड लाईन एजंटची देखील मी ट्रिक बनवलेली आहे. सांगू का सेकंड लाईन एजंटची ट्रिक? हो सर. सेकंड लाईन एजंटचे देखील आपल्याला काय आहेत एक्झाम्पल लिहायची, त्याची ट्रिक बनवली त्या एक्झाम्पलची. ती ट्रिक बघा आता तुम्ही वाचा. सेकंड लाईन एजंट बघा, ट्रिक काय बघा, काय प्रकाश नावाचा एक माणूस असतो, त्याला काय म्हणतो आपण? पक्या. पक्या इथं पायऱ्यावरून चाल, ही ट्रिक आहे सेकंड लाईन एजंटची. पक्या इथं पायऱ्यावरून चाल, ही काय सेकंड लाईन एजंटची ट्रिक आहे. लक्षात राहील का? पक्या इथं पायऱ्यावरून चाल, ही काय सेकंड लाईन एजंटची ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, कोण सांगते? पक्या इथं पायरीवरून चाल. हा, आता बघा, पक्याचा जो पी आहे तो आहे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड. पक्याचा जो पी आहे तो आहे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड. क्या जो आहे तो आहे कॅनामायसिन. क्या जो आहे तो काय? कॅनामायसिन. इथं म्हणजे काय तर इथिओनामाइड. पक्या इथं इथिओनामाइड. पायऱ्या म्हणजे काय तर पायऱ्याझिनामाइड. इथपर्यंत लक्षात राहिलं? पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड, कॅनामायसिन, इथिओनामाइड आणि पायऱ्याझिनामाइड. इथपर्यंत लक्षात राहिलं? सेकंड लाईन एजंटचे आपल्याला मी तुम्हाला ट्रिक सांगितली. पक्या इथं पायऱ्यावरून चाल. पी म्हणजे काय तर पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड. क्या म्हणजे कॅनामायसिन. इथं म्हणजे इथिओनामाइड आणि पायऱ्या म्हणजे पायऱ्याझिनामाइड. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय का? हो सर. हो. हो सर. फर्स्ट लाईन एजंटचे एक्झाम्पल कोण सांगते? For ethanol, S for streptomycin, I for isoniazid, and R for rifampicin. बरोबर. सेकंड लाईन एजंटची ट्रिक आहे, पक्या इथं पायऱ्यावरून चाल. पी स्टँड फॉर पॅरामॉनोसॅलिसिलिक ऍसिड, क्या स्टँड फॉर कॅनामायसिन, इथं म्हणजे इथिओनामाइड, पायऱ्या म्हणजे पायऱ्याझिनामाइड. आता वरून आणि चाल. आता तुम्हाला माहिती आहे वरून म्हटलं तर तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे? वरून म्हटलं तर तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे? अरे बोला, फ्रीली बोला. लेक्चर चालू आहे आपलं, असंच लेक्चर असते. प्रत्येकाने बोललं पाहिजे. वरून म्हटलं तर तुमच्या माइंड मध्ये कुठलं नाव येतं? अपवर्ड. हा, काय काय बोला लवकर रे. वरून म्हटलं तर तुमच्या समोर कुठलं नाव येतं? नाही माहित? अरे पिक्चर बघता का नाही? मूवी बघता का नाही? हसले बघा बरेच जण. काय वरून म्हणजे कोण? राहुल कसा हसतोय बघा. वरुण धवन, बरोबर. आता वरुण धवन चे जे मूवी आहेत त्याचे मॅक्झिमम मूवी मध्ये हिरोईन कोण असते?
त्याचे बरेच मूवी झालेत, त्यामधले बऱ्याच पिक्चर मध्ये ती एकच हिरोईन आहे. त्या हिरोईनचं नाव काय? आलिया भट्ट. आलिया भट्ट बरोबर ना? 4-5 पिक्चर तिचे आणि तिचे आहेत. आलिया भट्ट बरोबर ना? आता मला सांगा आलिया भट्ट बघा, वरुण धवन आणि आलिया भट्टचे बरेच पिक्चर आहेत. आता आलिया भट्ट आलं. आलिया भट्ट कुठल्या मोबाईलचा ते ब्रँड अँबॅसेडर आहे? कुठली जाहिरात करते ती? कुठल्या मोबाईलची जाहिरात करते? विवो माहिती ना? विवोचा मोबाईलला ती ऍड करायची, आठवते का? हा, तर त्या वरूनला आपण लक्षात ठेवायचं विवो म्हणजे विवोमायसिन आणि चाल म्हणजे सायक्लोसेरिन. एवढं कशाला सांगताय मनोज सर? आमच्या लक्षात राहील की विवोमायसिन. टी म्हणजे पॅराअमिनोसॅलिसिलिक ऍसिड, क्या म्हणजे कॅनामायसिन, इथेनॉमाइड, पायराझिनामाइड, विवोमायसिन आणि सायक्लोसेरिन हे काय तर सेकंड लाईन एजंटचे एक्झाम्पल आहेत. लक्षात राहतील का? विवोमायसिन आणि सायक्लोसेरिन हे शेवटचे एक्झाम्पल राहिले होते 2. ते लक्षात राहिले तुमच्या? अरे बोला. हा ठीक आहे. आता आपल्याला ड्रग आणि त्याचे स्ट्रक्चर बघायचे. किती वाजलेत आता? घ्यायचं का नको? थांबायचं का घ्यायचं? कंटाळा आलाय का? फर्स्ट इयरचे विद्यार्थी अजिबात बोलत नाहीत. फ्रीली राहत जा. माझ्या लेक्चरला फ्रीली राहायचं, बोलायचं, चुकलं तरी बोलायचं, हसले तरी चालतील, काही अडचण नाही. मला कुठल्याही बोललं म्हणून मला राग येत नाही अजिबात. नाही बोललं तर जास्त राग येतो. पुढं घ्यायचंय का आपल्याला, का थांबायचं इथंच? पुढचा पाठ घ्यायचा का? हा, पुढचा पाठ घ्यायचा का? कोणतरी एकाने सांगा मला. लेक्चर कंटिन्यू करायचं, हँड रेज. लेक्चर कंटिन्यू करायचं आहे. आशाने फक्त हँड रेज करा, त्याच्यावरून आपण ठरवू लेक्चर पुढे घ्यायचं का नाही. मी नावं नाही बघत कोणाची, फक्त मला तिथं डिजिट दिसतात. हा, फक्त एकालाच वाटते लेक्चर, बस. 2, 3, 4, 7, 6. ठीक आहे, 6 जणांनाच वाटते फक्त लेक्चर कंटिन्यू करायचं. आता तर 5च जणांना वाटायला लागले. ठीक आहे, तुम्ही बोर झालाय बहुतेक. आपण उद्या बघूयात आता राहिलेले जे स्ट्रक्चर आहेत आणि त्याचे जे केमिकल नेम आहेत ते आपण उद्या पाहूयात. ठीक आहे, उद्या आपण हा चॅप्टर फिनिश आउट करू. आता झाला असता, पण आता तुम्हाला कंटाळा आलेला दिसतोय. कोणीच, फक्त 5-6 जणांनीच रिप्लाय दिलाय. ठीक आहे, तर आता काही डाऊट नसेल तर एक्झिट व्हा. आजचं जे झालंय त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर एक्झिट झालं तरी चालेल. सर, असाइनमेंट सबमिशन होत नाहीये. हा बरोबर, असाइनमेंटचा एक विषय राहिलेला आहे. आता बरेच जण काय करतायत, असाइनमेंट जे आहे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुमचे जे पेजेस आहेत, लिहिलेले जे नोटबुक आहे, त्या नोटबुकच्या पेजेसचे फोटो काढायचे आणि ते फोटो काढून त्याची PDF बनवायची आहे. मुलं काय करतायत, त्या फोटोचेच त्या फोटोच अपलोड करतायत आणि ते पाठवतात. तसं करू नका, त्याची PDF बनवा. बऱ्याच जणांनी तसं केलं होतं. तर त्याची PDF कशी बनवायची, तर त्याचं एक ऍप येतं, इमेज टू PDF, किंवा मग ते स्कॅन कॅम म्हणून येतं बघा. कॅम स्कॅन का बरेच आहेत, कॅम स्कॅन इंडिया, फक्त कॅम स्कॅन, असे बरेच ऍप आहेत. तर त्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही ती तुमची जी नोटबुक आहे त्या नोटबुकचं पेज तुम्ही काय करायचं, फोटो काढायचा आणि नेक्स्ट दुसरा एक पेजचा तुम्ही फोटो काढला की ते सेव्ह करायचं, दुसरा पेज घ्यायचा, ते सेव्ह करायचं, तिसरा पेज घ्यायचा. असे तुमचे जे काही नोट्स तुम्हाला सांगितलेले आहेत
तिथपर्यंत तुम्ही काय करायचे, त्याचे फोटो काढायचे आणि शेवटी तुम्हाला ऑप्शन येतो पीडीएफ, मेक अ पीडीएफ. मग त्यावेळेस ती पीडीएफ बनवा, ती सेव्ह करा आणि ती पीडीएफ आपलं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्हाला काय करायचंय, अपलोड करायचंय. सर कुणीही इमेजेस हा फाईल इज नॉट सर आम्ही सपोर्टेड PDF असे बनवलीये. पण फाईल इज नॉट सपोर्टेड असे येते. नाही, आता बऱ्या 4-5 जणांची फाईल आली ना पीडीएफ. काय माहिती सर, आमचं असंच. ऐक आता कोण होतं बघते, साक्षी वाघोले बहुतेक. साक्षी वाघोलेच होती. आता मला तुम्ही बनवलेले तिला विचारा, आहे का ती सृष्टी का साक्षी वाघोले? बघा, सृष्टी आहे का? सृष्टी सर WPS ऑफिस मध्ये पण येते ना PDF बनवता? WPS मध्ये पीडीएफ नाही आहेत बहुतेक बनवता. येते सर. तुम्ही त्यातनं करताय का तुम्ही? हो सर. त्याच्यामधून पण येते. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, ते कॅम स्कॅनर एक नवीन ऍप आहे, प्ले स्टोअरला जा आणि तिथून ते इन्स्टॉल करा. त्यातून तुम्ही तुमचे फोटो, जे नोट्सचे फोटो आहेत ते काढा आणि त्याचं पीडीएफ बनवा आणि मग ते अपलोड करा. बघा, होऊन जाईल ते. ठीक आहे. काय डाऊट आलं तर मला विचारा, मी सांगतो मग नंतर परत. पण कुणीही इमेज अपलोड करायची नाहीये. असाइनमेंट मध्ये कुणीही इमेजेस अपलोड करायचे नाहीत, फक्त आणि फक्त पीडीएफ अपलोड करायची आहे. ठीक आहे. अजून काय डाऊट असेल तर विचारा. नसेल तर एक्झिट झालं तरी चालेल. ठीक आहे. उद्या आपण लेक्चर किती वाजता आहे आपलं? 3 वाजता आहे ना? 3 वाजता भेटू आपण परत.